आणि हे फक्त काही न करता आयत्या पिठावर ज्या रेगोट्या असतात ना तशातला हा प्रकार आमदाराचा आहे. मला तर वाटतंय त्यांनी जे कामे होणारच नसतील तर राजीनामा देतो, तर मी म्हणतो किंवा खुशाल त्यांनी त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे. आणि राजीनामा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं जे परभणीकरांना न्याय हा मिळेल. 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकले नाही. तुम्ही साधं नाट्यगृह उभा करू शकले नाही. तुम्ही साधं नाट्यगृहाची दुरुस्ती करू शकले नाही. तुम्ही या ठिकाणच्या कोणत्याही आमच्या भूमिकेला न्याय देऊ शकले नाहीत. आमच्या प्रश्नाला कोणत्याही प्रकारचा न्याय देऊ शकले नाहीत. या राजीनामा देताल तर राजीनामा खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे, जेणेकरून परभणीला न्याय मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये जर राजीनामा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं परभणीकराला एक प्रकारचा न्याय मिळून जाईल की 10 वर्ष जे आपले कसे गेले. आणि त्या अनुषंगाने बघितलं की तुम्ही निवडणुकीमध्ये जरी पाहिलं की फक्त 80 बूथवरच ते प्लस आहे. हा बरोबर की नाही? 80 बूथवरच फक्त ते प्लस आहे. कोणाच्या जीवावरती निवडून आलेले ते लोकांच्या प्रश्नावर आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावणे याच्यावर ते निवडून आलेले नाहीयेत. म्हणून मला सांगायचंय की त्यांनी राजीनामा दिला तर चांगली गोष्ट होईल. परभणीकरांमध्ये तुम्ही एकदा विचारपूस करा. परभणीकरांनी जर का ठरवलं राजीनामा द्या तर त्यांनी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.